थोडं थांबू राजा, हे पण प्रस्ताव हे काढून बोलू काय काय थांबू ना पाहिजे, पाणी मिळवू ना, बॉटल पाण्याची बॉटल नको, पाणी बॉटल आहे ना. संभाजीराव सध्या पत्रकार परिषद घेत आहेत, थोडाच वेळात त्या माध्यमांसोबत संवाद साधणार आहेत. आपण बघतोय संभाजीराजे आक्रमक झालेले पाहायला मिळतात आणि मराठा आरक्षणावरती आता ते काय बोलतायत याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय. आरक्षणासाठी संभाजीराजेंचा आक्रमक पवित्रा हा आधीपासूनच होता. कालपासून ते अनेक नेत्यांची भेट घेत होते आणि आजही त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आपण बघतोय मराठा आरक्षणासंदर्भात सध्या ते पत्रकार परिषद घेत आहेत. नेमकी आता मराठा आरक्षणाबाबत संभाजीराजे काय भूमिका मांडतायत याकडे आपलं सगळ्यांचं लक्ष आहे. मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्रातर्फे आज आपण ही पत्रकार परिषद मुंबई येथे आयोजित केली आहे. छत्रपती राजे संभाजीराजे यांनी मागचे 15 ते 20 दिवस 4 दिवसापासून या सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली त्या दिवसापासून ते आजपर्यंत महाराष्ट्र फक्त संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत आहे आणि त्यानंतर पत्रकारांशी संवाद करण्यासाठी आज इथे मुंबईत आलेले आहेत. महाराजांच्या त्या मागच्या 8 ते 15 दिवसामध्ये जर आपण भूमिका बघितली असेल तर दिवस रात्र न बघता फक्त मराठा समाजाचा आणि मराठा समाजाचा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्राभर गाव आणि तालुका जिल्ह्यासकट महाराष्ट्र संपूर्ण ठिकाणी फिरले. सर्व कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्रातले सर्व समन्वयक इथे आलेले आहेत एकमुखी महाराजांना पाठिंबा देण्यासाठी की यापुढची लढाई जी असेल महाराज आता निकालीची लढाई असेल, कारण आम्ही सर्वच काही गमावले, आता जे काय आहे ते जिंकण्यासाठी करायचे आणि त्यासाठी आज ही पत्रकार परिषद आज आपण इथे मुंबईमध्ये भरवली. ज्या पद्धतीने राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाची जो फेरगंडोबा केला, राज्याने केंद्रावरती सांगायला टाकायचं, केंद्राने राज्यावरती टाकायचं आणि सर्वात बरं टाकेला तो माझा सामान्य मराठा. इतकी वाईट इतकी दयनीय परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची ह्याच्या अगोदर कधीही झाली नव्हती. आणि ज्या पद्धतीने राज्यकर्ते आपल्या राजकारणामध्ये मशहूर झालेले आहेत त्यावेळी कोणीतरी उभं राहून मराठा समाजाच्या पाठीमागे उभं राहणं आवश्यक होतं आणि राजे पहिल्यांदा पुढे आले आणि सांगितलं की मराठा समाजासाठी यापुढे काही असेल तर हे छत्रपती संभाजीराजे तुमच्यासाठी असतील आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण राज्यातलं समन्वयक सर्व जमलेले आहेत. तुम्ही बघू शकता प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून आलेले सर्व समन्वयक इथे आहेत. काही लोक कोविडच्या कारणास्तव येऊ शकले नाहीत, काहींना आम्ही सांगितलं येऊ नका, कारण परिस्थिती देखील गंभीर आहे. या परिस्थितीमध्ये पुन्हा आक्रमण करायचं आहे ते पण स्वकीयांवरती, आपल्या सरकारवरती, सरकारच्या विरुद्ध जायचंय. राज्य सरकार केंद्र सरकार आमच्याच मागण्या मान्य करण्यासाठी आम्हाला भीक मागावी लागते. इतकी दयनीय अवस्था या महाराष्ट्रामध्ये करून ठेवली आणि त्याला चोख उत्तर आम्ही येत्या काळामध्ये देणार आहोत. आज सर्व तुम्ही प्रतिनिधी इथे आलेले आहात, सर्वजण अख्खा महाराष्ट्र या देशभर आज या पत्रकार परिषदेकडे लक्ष देत आहे. होणाऱ्या भूमिकेसाठी आणि जी भूमिका राज्य सांगतील त्याप्रमाणे चालण्यासाठी आम्ही इथे सर्व कार्यकर्ते तत्पर आहोत. सर्व लोकांनी एकत्रित येऊन पुढचा लढा देणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आज ही मुंबईमध्ये पत्रकार परिषद आज आपण घेतलेली आहे. मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की मी राजेंकडे याच्या पुढे सर्व सूत्र राजेंकडे समज देतो आणि राजेंनी पत्रकार परिषदेला सुरुवात करावी अशी मी विनंती करतो. जय भवानी, जय श्री. माईक घ्या कर तो पण ठेवायचं. जर आवाज येतो ना, माईक घेऊनच बोलाल पाहिजे. ठीक आहे. माझं मनोगत सुरू करायच्या अगोदर मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, सकल मराठा समाजाच्या वतीनं मी बोलतोय.
आम्ही कुठल्याही पक्षाच्या विरोधात किंबहुना कुठला राजकीय अजेंडा घेऊन अजिबात आलो नाहीये. आमचा सरळ आणि थेट एकच विषय की सकल मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. मी शिवाजी महाराजांचा आणि राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा वंशज आहे आणि म्हणून आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, जो महाराष्ट्र मी पिंजून काढत आहे आज नाही तर 2007 पासून, तो एकमेव आणि एकच कारण आहे की ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य 18 पगड जातींचं केलं, ज्या राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला पहिलं आरक्षण दिलं, ज्यामध्ये अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी होते, त्यामध्ये मराठा समाजाचा सुद्धा समावेश होता, आणि या मराठा समाजाला अन्याय आज होत आहे, त्यासाठी माझा लढा आहे. मला सांगायचंय की 1917ला राजश्री छत्रपती शाहू महाराज खामगावला गेले होते. विदर्भामध्ये मराठा शिक्षण परिषद होती त्यावेळी, केव्हा 1917ला. आणि शाहू महाराज त्या भाषणात काय बोलले त्याच्यावर मी बोलत नाही, पण एकच लाईन शाहू महाराज म्हटले की मी मराठ्यांचं नेतृत्व करत नाहीये, मी शेतकरी म्हणून आलोय, मी शिपाई गडी म्हणून आलोय, आणि म्हणून या मराठा समाजाचा आज मी नेतृत्व करण्यासाठी तो उभा नाहीये, त्यांच्या वतीनं मी एक त्यांचा शिपाई आहे आणि शिपाई गडी म्हणून मी आज इथं तुमच्या समोर आलोय. मला स्पष्ट सगळ्या बंधू भगिनींना सांगायचं आहे, मराठा समाजातल्या लोकांना, की जस्टिस गायकवाडांचा अहवाल हा अवैध ठरलाय. आपला कायदा हा रद्द झालाय. आपण एसीबीसी मध्ये मोडत नाहीत, आता आपण सामाजिक मागास राहिलो नाहीये, हे स्पष्टत्व आपल्याला समजायला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला फॉरवर्ड क्लास, डॉमिनेटिंग क्लास असं संबोधलं गेलं. 9 ऑगस्ट 2017ला मी आझाद मैदानमध्ये स्टेजवर गेलो. ज्यावेळी मराठा समाजाच्या स्टेजवर कोण जात नाही त्यावेळी मला सांगण्यात आलं की तुम्ही जाणं गरजेचं आहे, कारण का तिथं अनेक गोष्टी होणार होत्या ज्याच्यात जाती विषमतामध्ये वाढ होणार होती, ज्याच्यात मराठा दलित, मराठा ओबीसी, हिंदू मुस्लिम वाद होणार होता. म्हणून मी नाइलाजाने त्या स्टेजवर गेलो आणि माझी नम्रता दाखवली. आणि आजही मी त्या सगळ्या शिवभक्तांना मी हृदयापासून आभार व्यक्त करतो, कारण का ते सगळे माझं ऐकून परत गेले आपापल्या गावी. 50 लाख कमीत कमी लोक त्या आझाद मैदानावर आलेले. तशीच परिस्थिती परवा निर्माण झाली. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा तो सर्वोच्च निर्णय, आपण त्याला चॅलेंज करू शकत नाही. आम्ही दुखी झालो, पण त्यावेळी सुद्धा मी सामंजस्यपणाने भूमिका घेतली आणि एक शब्द वापरला की उद्रेक कुणी करायचा नाही. कोरोनाची महामारी हा फार मोठा योद्धा आपल्या समोर आहे, आपण जगलो तर आपण लढू शकतो, आणि म्हणून मी सामंजस्यपणाने भूमिका घेतली. अनेक लोकांना वाटलं की ही संभाजी छत्रपतींची ही मावळ भूमिका का, इथं तर जोरात भूमिका घ्यायला पाहिजे होती सरकारच्या विरोधात. आणि म्हणून परत एकदा मला सांगायचंय की मी त्यावेळी छत्रपतीच्या घराण्यात माझा जन्म झाला म्हणून त्या पद्धती माझी भूमिका होती. पण हे भूमिका घेतल्यानंतर लगेच 1-2 दिवसात या पक्षातल्या त्या पक्षातल्या लोकांचे आरोप, ह्याचा आरोप वेगळा, त्यांचा आरोप वेगळा, हा यांच्यावर बोट दाखवतो, ते तो यांच्यावर बोट दाखवतो. सत्ताधारी म्हणतात की पूर्वीचा कायदा खराब होता म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली. विरोधातल्या आता लोक म्हणतात की ह्यांनी बाजू बरोबर मांडली नाही म्हणून आमचं नुकसान झालं. आमच्या सगळ्या समाजातल्या लोकांना तुमच्या भांडणात काही घेणं देणं नाहीये. आम्हाला एकच घेणं देणं आहे, ते मराठा समाजाला तुम्ही न्याय मिळवून द्या.
जो न्याय शिवाजी महाराजांनी मिळवून दिला, तो न्याय शाहू महाराजांनी मिळवून दिला, तो न्याय मिळून आम्हाला द्या, बाकीचं आम्हाला काही घेणं देणं नाही. हीच भूमिका होती आमची. तुम्ही आजही लोकांना वेठीस धरू नका. तुम्ही खासदार, आमदार, मंत्री आहेत ना माझ्या सकट, आपण समाजाला काय देऊ शकतो? समाजाला वेठीस धरू नका. त्यांनी दाखवले त्यांच्या भावना काय 58 मोर्चेमध्ये, आणि कशा लोकांना आणत्या रस्त्यावर. ह्यांचा हाल करायचा ह्या सगळ्या समन्वयकांचा. मी तयार आहे, मी स्वतःला हाल करून गेला, बाकी या लोकांना का हाल? खासदार आमदारांची जबाबदारी आहे. आणि म्हणून त्या दिवशी मी नाशिकमध्ये, जी माझी भूमिका नाहीये, माझा मूळ स्वभाव नाहीये, मी आक्रमक होतो. अनेक लोकांना आवडलं, अनेक लोकांना म्हटलं हे काय असं चाललंय यांचं. आक्रमक हे मी माझ्यासाठी नव्हतो. मी अस्वस्थ झालो. हे सरकार आणि सरकारच्या बाहेर मधले लोक, विरोधातले लोक हे असे कसे वागायला लागलेत? समाजाला न्याय द्या, पर्याय द्या, ही माझी भूमिका होती. आणि म्हणून पूर्ण मी समाजातल्या सगळ्या लोकांनी ठरवलं की राजे, मला म्हटले तुम्ही महाराष्ट्राचा दौरा करा, समजून घ्या. इथं आम्ही गाडी अभ्यासकांना भेटलो, इतिहास आपल्या कायदे तज्ज्ञांना भेटलो. पूर्ण महाराष्ट्रात दौरा 3-4 दिवसात जेवढं होईल अजून मी करणार आहे. उद्या प्रकाश आंबेडकरांना सुद्धा भेटणार आहे. अनेक लोकांच्या सगळ्यांना भेटीगाठी सुरू केल्या, भावना समजून घेतल्या. इतके दुःखी आहेत या प्रसंगी, इतके दुःखी आहेत समाजातले लोक, अस्वस्थ आहेत. वेळ प्रसंगी कायदा सुद्धा हातात घेतील अशी परिस्थिती आहे. आज माझ्यामुळे सगळे शांत आहेत. मग मी त्यांना अशांत करून त्यांना सांगू, चला उतरा रस्त्यावर. ही भूमिका घ्यायची का मी? आम्हाला सुद्धा आक्रमक होते येते ना आक्रमक करायला, पण ही वेळ आहे का? किती वर्ष, किती म्हणजे किती वर्ष आपण त्यांना लोकांना त्याचं यूज करायचं? मला सांगा, हे जे मोठे 30% जे श्रीमंत वर्ग आहेत समाजातले महाराष्ट्रामध्ये, ते येतात त्या रस्त्यावर? कोण नाही. हे 70%च गरीब माणूस येतो. ह्याच्या पुढे नाही चालणार आणि चालून देणार नाही. आम्ही कोणच चालून देणार नाही. म्हणून पर्याय काय ते द्यायला पाहिजे. आणि मी आपल्याला सांगतो, मी म्हटलं होतं त्यावेळी, मी म्हणजे जे सगळे कायदे तज्ज्ञ असतील, आमच्यातले जे हुशार लोक असतील, या सगळ्यांनी 3 पर्याय काढलेले आहेत. पण आमच्याकडं काय अशी काही यंत्रणा नाही आहे की फार कायदे तज्ज्ञ आमच्याकडं. जेवढं शक्य आम्ही ते केलेलं आहे. आता मुख्यमंत्र्यांची माझी ती चर्चा झालीच. तिथं अटॉर्नी जनरल कुंभकोणीशी बोललो, अशोकराव चव्हाण होते, सगळ्यांना सांगले हे 3 पर्याय. देवेंद्रजींना सकाळी बोललो पर्याय, त्यांना सुद्धा सांगले 3 पर्याय. आता कोण नाही म्हणतात मी बघतो. आणि त्यांनी मान्य केले. ते बंधूंना तुम्हाला मुद्दाम सांगायचं, मी मगाशी प्रेसला सांगितले, सगळ्यांनी ते पर्याय मान्य केले. सत्तेतले लोकांनी सुद्धा आणि जे विरोधी पक्षातले सुद्धा. बघा, मार्क माय वर्ड्स, जे मी सांगितलेत पर्याय ते त्यांनी मान्य केले. आणि त्याच्यानंतर काही बदलले तर जबाबदार तेच असतील. तर मी पर्याय वाचून दाखवतो. तसं मी ऑफेंडच बोलतो, पण शक्यतो वाचून दाखवतो. त्यांनी जस्टिस भोसलेंची समिती स्थापन केलेली आहे. 31 तारीख डेडलाईन आपण त्यांनी दिलेली आहे. कारण का 4 तारखेला जर त्यांना रिव्ह्यू पिटिशन फाईल करायचं असेल तर 4 तारीख आहे. पण कोविडच्यामुळं ती तारीख पुढे गेलेली आहे. म्हणून मी त्यांना सांगितलं काही गडबड करू नका. जे काय तुमचा रिपोर्ट आहे तर फुल प्रूफ. उद्या परत म्हणाल नको की हे राहिलं ते राहिलं. नेहमी मी सूचना देतोय, नेहमी सारखे कारण त्यांना सांगतो बाबा हेच दुरुस्त करा, पण नाही ऐकलं. त्यावेळी आता मला कोणाची चुका काढायची नाही. आपला पर्याय काय त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करायचं. तर पहिला पर्याय हा म्हणजे तुम्ही रिव्ह्यू पिटिशन फाईल करायला पाहिजे. ती रिव्ह्यू पिटिशन फाईल करताना मी सांगितलं ती उगाच लोकांना दाखवण्यासाठी नको, फॉर्मॅलिटी म्हणून. फुल प्रूफ आम्हाला पाहिलं. रिव्ह्यू पिटिशन हा पहिला पर्याय राज्य सरकारचा, हे राज्य सरकारचा पर्याय. दुसरा पर्याय, जर का रिव्ह्यू पिटिशन आपण धरू, जर ते टिकलं नाही तर आपल्याला दुसरा पर्याय आहे हा क्युरेटिव्ह पिटिशन. जो अवघड आहे, अपवादात परिस्थिती ते करावा लागतो, तो लास्ट हे आहे, शेवटचा तो असतो जो राज्य सरकार करू शकते.
पण तिथं सुद्धा तयारी असल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. राज्याकडे हे दोनच पर्याय ह्या मिनिटाला. चौथा एक पर्याय आहे त्यांचा किंबहुना तिसरा, त्या तिसरा मी नंतर येतो. पण हे दोन पर्याय त्यांच्या हातातले. रिव्ह्यू पिटिशन, ते नाही टिकलं तर क्युरेटिव्ह पिटिशन. आता जो सेंट्रल गव्हर्नमेंटकडं आपण हा विषय जाऊ शकतो, म्हणजे मी जे मनापासून म्हणायला लागले किंवा या 2-1 महिन्यात म्हणायला लागले, ही जबाबदारी राज्याची आणि केंद्राची आहे, दोघांची आहे. माझं तुझं करून काय उपयोग नाही आहे. आपल्याला इथं नवरा बायको म्हणूनच राहायचं आहे. जो सरकारमध्ये आहे तो आणि जो सरकारमध्ये नाही तो, आपल्याला एकत्रच राहायचं आहे, एका कुटुंबातच राहायचं आहे. जर मराठा समाजाला द्यायचं असेल तुम्हाला एका कुटुंबासारखं वागावं लागणार, आवडो की न आवडो. आणि त्याच्यासाठी मी आहे, त्यासाठी मी आहे किंवा ती छत्रपती घराण्याचा वेटो वापरू. तर वेटो म्हणजे काय पूर्वीसारखं वेटो नाही आहे. आता वेटो म्हणजे काय गोड बोलून सगळ्यांनी एकत्र आणणे, हा वेटो आहे. तर तिसरा पर्याय काय की 342A आर्टिकलच्या 342A च्या माध्यमातून तुम्हाला आपलं प्रपोजल हे सेंटरकडे देऊ शकता. ते कसं देऊ शकता? राज्यपालांच्या माध्यमातून. आता राज्यपालांना हे भेटले, पण राज्यपालांना नुसतं भेटून काही उपयोग नाहीये, पत्र देऊन उपयोग नाहीये. राज्यपालांना ज्यावेळी तुम्हाला भेटायचं आहे तर तुम्हाला पूर्ण डाटा हा उभा करावा लागणार. परत त्याला 5-6 महिने लागतील कमीत कमी. जस्टिस गायकवाड अहवालामध्ये काय त्रुटी असतील त्या त्रुटीवर अभ्यास करावा लागेल. वेळ पडलीच तर मला वाटते, मला ते टेक्निकली चुकत असेल, मी तिथं आयोग उभा करायला लागेल. आयोग आहेच वाटते, पण ते जे असेल ते. आणि तुम्हाला मग त्याच्या माध्यमातून राज्यपालच्या माध्यमातून ते राष्ट्रपतींकडे जाणार. राष्ट्रपतींना योग्य वाटलं तर केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे देतील. केंद्रीय मागासवर्गीयांना आयोग योग्य वाटलं तर पार्लमेंटला ते सेंट्रल लिस्टमध्ये ते वाढवण्यासाठी तो विषय जाईल. हा 342A आहे. आता मी काय कुठलं ते कागद काढलं असं नाही. जो काही कागद आहे, जे काय ते ह्या सगळ्या घटनेत आहे, आपल्याला करून दिलेलं ते सगळं, आणि त्याच्याप्रमाणे मी बोलतोय. विरोधी पक्षनेते कायदे तज्ज्ञ आहेत ते स्वतः, ते सुद्धा नाकारू शकत नाहीत. म्हणून मी मगाशी म्हटलं की केंद्र सगळे आम्ही खासदार असो किंवा आणि कोण हे हात झटकू शकत नाही, राज्यातले लोक हात झटकू शकत नाही. आता सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे, अनेक लोकांची इच्छा आहे की मी क्लिअर करून टाकतो की ओबीसी मध्ये आपण जाऊ. आता ओबीसी मध्ये जायचं असेल, सगळ्यांना आपापलं स्वातंत्र्य आहे, आपापलं मत मांडण्यासाठी स्वातंत्र्य. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकरजी हे नेहमी हा विषय मांडतात, अनेक लोक मांडतात. त्याचबरोबर हरिभाऊ राठोड ओबीसीचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार, ते सुद्धा हा विषय नेहमी ते मांडत असतात. आता हा ओबीसी मध्ये नवीन प्रवर्ग तयार करून देता येऊ शकतो का, हे मी नाही सांगणार, हे सरकारने सांगायचं, हे पूर्वीच्या सरकारच्या लोकांनी सांगायचं, ज्येष्ठ नेते शरद पवारजींनी सांगायचं, उद्धवजींनी सांगायचं, विरोधी पक्ष नेते देवेंद्रजींनी सांगायचं, समितीचे अध्यक्ष अशोकरावजींनी सांगायचं. सगळ्या गोष्टी आम्हीच सांगायच्या का? ते केव्हा बोलणार? स्पष्ट त्यांनी सुद्धा बोलावं, बोलायला समाजाला काय खरी परिस्थिती आहे, आम्हीच बोलायचं. मी बोला तर आत्ताच बोलू शकतो, पण तुम्ही बोला, स्पष्ट करा, खेळवत ठेवू नका. आता मी म्हटलं अगोदरच, मी म्हटलं ना आता आम्ही सामाजिक मागास राहिलो नाही, तर ठीक आहे. पण माझी भूमिका मी सांगतो, मी शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा वंशज आहे. शाहू महाराजांनी बहुजन समाजाला पहिलं आरक्षण दिलं, वंचितांना आरक्षण मिळावं ही मी या मताचा आहे. वंचितांना आरक्षण हे मिळावं, वंचितांना सगळ्या शिक्षणातल्या, नोकरीतल्या सुविधा मिळाव्यात. कुठल्याही वंचित असतील ते बहुजन समाजातले, त्यांना सगळ्यांना मिळावं. गोडी गुलाबीने राहायला पाहिजे हा बहुजन समाज, हे माझं मत आहे. बाकीचं त्यांचं ते बघतील.
बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा एक संकल्पना होती आरक्षणाच्या बाबतीत की मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळावं, आणि म्हणून त्यांनी राज्यघटनेत ते सगळं घटित केलं होतं. मी स्वतः 102च्या घटनेच्या दुरुस्तीत मी स्वतः तिथं मी बोलून दाखवलंय की 1967 पर्यंत मराठा समाजाला इंटरमिडिएट क्लास कम्युनिटी मध्ये सेंट्रल लिस्ट मध्ये आपल्याला ओबीसीत आरक्षण मिळत होतं 1967 पर्यंत. 68 नंतर ते का काढलं, का कालेकर समिती आली आणि मग बाकीच्या समित्याला अहवाल हे बाकीच्या जे आयोग आले, तर तो त्यांचा प्रश्न आहे, मी काही बोलू शकत नाही. पण माझं भाषण आजही तुम्हाला युट्यूबवर पाहायला मिळेल. आरक्षणच्या पुढे जाऊ आपण जरासं. मी मगाशी उद्धवजी ठाकरेंना बोललो, मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलं. मी काय कानावर घातलं? आज सरकार तुमचं आहे, बरोबर आहे ना? तुमचं सरकार असताना तुम्हाला थोड्या गोष्टी वर केंद्रात जायचे नाहीत ना, मान्य आहे. जे तुमच्या हातातल्या त्या गोष्टी तर तुम्ही करू शकता ना. तर पहिली गोष्ट ही आहे, 5 गोष्टी मी काढल्या, अशी नाही तर उगाच 15ची लिस्ट मी काढली नाही, भरपूर आहेत आपल्या मागण्या. आपण 5 जणांची लिस्ट काढलेली आहे. कुठली लिस्ट काढली आहे? पहिलं नंबर 1 की ज्या 2185 आपण म्हणतो किंवा जास्त सुद्धा असतील, पण सर्वोच्च न्यायालय काय म्हणते, 9 सप्टेंबर 2020च्या अगोदर ज्यांच्या नियुक्त्या झाल्यात त्यांना रुजू करून घ्या. का थांबलाय? जस्टिस भोसलेंचा अहवाल ह्याचा त्याचा काय संबंध आहे? डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयाने डायरेक्ट सूचना केलेत, इन्स्ट्रक्शन्स दिलेत. वाय वेट? का थांबायचं? आपण देऊन टाका ना तुम्ही. 2185 आपण म्हणतो, पण माझं काय म्हणणं आहे, जे काय असतील 9 सप्टेंबर 2020च्या अगोदर देऊन टाका. का खेळ करताय समाजाच्या बरोबर? हो बिचारे लोक, म्हणजे आता काय सांगू, मी या दौऱ्यात मी बघितलं, लोक नुसतं असे रडत होते. एक तर म्हटलं मी एमफिल झालोय आणि मी आता आंब्याचा व्यवसाय करायला, आंब्याचा व्यवसाय म्हणजे ते हातगाडी घेऊन कशाला डॉक्टरेट करायची? संपतील, आयुष्य संपा लागले त्या लोकांचं. न्याय द्या या गरीब मराठ्यांच्यावर. दुसरा महत्वाचा मुद्दा, आणि तो माझा हृदयातला आहे आणि सगळ्या ह्या समाजाच्या हृदयातला आहे, तो म्हणजे सारथी. शाहू महाराजांच्या नावाने उभा केलेली सारथी संस्था आहे. काय अवस्था करून टाकली त्याची? म्हणजे तुम्ही जर सारथी जर इम्प्लिमेंट केली चांगल्या पद्धतीने स्वायत्त देऊन, वेळ प्रसंगी मी तुम्हाला सांगतो आरक्षणापेक्षा भारी पडेल ती. बघा माझं मोठं स्टेटमेंट आहे, आरक्षण आपल्या हक्काचं आहे, आरक्षणापेक्षाही जास्त उपयोगी तुम्हाला सारथी पडेल. तुम्ही ग्रामीण भागातल्या लोकांना घडवणार आहे त्या सारथीच्या माध्यमातून. उपमुख्यमंत्री म्हटले जागा दिली आम्ही, द्यायलाच पाहिजे ना तुम्ही जागा. नुसतं जागा देऊन होणार नाहीये. आणि स्वायत्ता म्हणजे नुसतं 9 माणसं ठेवलेत नाही, ज्याला त्या सारथी, ज्याला समाजातलं काही समजते, जो ग्राउंड लेवलचं काम करतो, जिने आपलं आयुष्य समाजासाठी दिलं, त्यांना त्या समितीत घ्या. अधिकारी घेतल्यात सगळे IAS अधिकारी, थोडे रिटायर्ड आहेत, काय करणार त्यांना? काय घेणे देणे समाजाशी? समाजासाठी तुम्ही काढली ना, मग समाजात माणसं घ्या ना, 2-3 चांगले माणसं. तुम्ही पत्रकार मला उद्या म्हणाल तुम्ही हा विषय घ्यायला, बहुतेक तुम्हाला अध्यक्षपदाची इच्छा आहे. अजिबात नकोय बाबा मला. चांगले लोक घ्या. हा माझा आहे. सारथीसाठी कमीत कमी 1000 कोटी रुपये तुम्ही द्यायला पाहिजे. 1000 कोटी बनणार आता कोविडच्या माध्यमातून, कुठं आणायचे पैसे? मान्य आहे, पण तुम्ही सँक्शन करा ना. आम्ही प्लॅन करतो 1000 कोटीत आम्ही स्टेज 1, 2, 3, 4 या वर्षात करू. 2 वर्षात 1000 कोटी द्या. मग पुढच्या 3ऱ्या वर्षी परत 1000 कोटी द्या. त्याचा आम्ही चांगला प्लॅन करू, मास्टर प्लॅन करू ना. तुम्ही आत्ताच 50 कोटी रुपये दिले, त्या 50 कोटीत काय प्लॅनिंग करायचं आम्ही? म्हणजे आम्ही काय विजन ठेवायचं? खेळ करू नका. द्यायचं ना मनापासून, नाही तर बंदच करून टाका. शाहू महाराजांचं नाव देऊ नका. कशाला शाहू महाराजांचं नाव ठेवायचं? मग कशाला मला त्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बोलवायचं? मग त्यावेळी ते सरकार असेल. खेळ नको, बस झालं. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे, अण्णासाहेब
महामंडळ, अण्णासाहेब महामंडळ, ज्याच्यातनं गरीब मराठ्यांना तुम्ही उद्योग उभा करून देऊ शकता. आज तुम्ही लिमिट दिले 10 लाख, काय होणार आहे 10 लाखात? त्यांचं 25 लाख करा. बरं, काय ती मार्ग काढायला पाहिजे. तिथं जर ज्यावेळी कर्ज काढायला जातो तो म्हणतात मॉर्गेज द्या. अहो ह्यांच्याकडे जमिनीच नाही तर ही मॉर्गेज देणार कुठनं? कशाला मग 25 लाख करून उपयोग आहे? ह्याच्यासाठी समिती उभा करा, काय त्याचा अभ्यास व्हायला पाहिजे. म्हणजे किती बोलायचं मी थकलोय. म्हणून अण्णासाहेब पाटील महामंडळाचं सुद्धा परत त्याची उभारणी व्हायला पाहिजे, हे मी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलेलं आहे. तिसरा, वसतिगृह तुमच्या हातातलं. दर जिल्ह्यात वसतिगृह उभा करा ना. तुम्हाला या आरक्षणाच्या ह्याच्यासाठी 6 महिने लागतील, वर्ष लागेल, 1.5 वर्ष लागेल, माहित नाही. काय माहित नाही आपल्याला. 6 महिन्यानंतर म्हणणार लोक विसरले. पण हे तर तुमच्या हातात, हे द्या ना तुम्ही वसतिगृह. दर जिल्ह्यात एक वसतिगृह द्या. एक उदाहरण सांगायचं म्हणजे सोलापूरला वसतिगृह तुम्ही अलॉट केलंय. इथं आलेत सोलापूरचे समन्वयक माऊली पवार, विचारा कुठे आहेत का? इथं आलेत? हात वर करा कोणा. त्यांना विचारा. अलॉट केले पण इश्यूज नाही केलं. हे काय चाललंय? एक मराठा समाजासाठी एक वेगळी समिती स्थापन करा ना. आमच्यासारखे लोक घ्या त्याच्यात, आम्ही सहकार्य करू तुम्हाला. आणि सगळ्यात महत्वाचा त्या 4 मधला 5वा मुद्दा, तो म्हणजे मला सांगा, एक 30% आमच्या श्रीमंत लोक सोडून द्या, 70% गरीब मराठा समाज आहे का नाही? त्या बिचारांची चूक काय? त्या बहुजन समाजातल्या लोकांना इथं तुम्ही सवलती देता, ओबीसी समाज लोकांना सवलती देता का नाही? सवलती का? ते गरीब आहेत, ते वंचित आहेत, त्यांना द्यायला पाहिजे आपण. मी त्याचा फॉर आहे, मी शाहूंचा वंश द्यायलाच लावणार, मी त्यांच्यावर अन्याय होऊन देणार नाही. पण मराठा समाज सुद्धा या बहुजनाचा एक घटक आहे. ज्या ओबीसी प्रमाणे ज्या ओबीसीच्या लोकांना सवलती मिळतात त्या मराठा समाजातल्या लोकांना सुद्धा शिक्षणाच्या सवलती द्या ना तुम्ही. किती सोपे त्या गोष्टी, काय अवघड आहे? 4-5 गोष्टी सांगितल्या, 15-20 सांगितली नाहीत मी. म्हणून मी आज स्पष्ट सांगायचंय मुख्यमंत्री महोदयांना, 6 जून हा राज्याभिषेक सोहळा आहे. काय असतं राज्याभिषेक सोहळ्याला? काय झालं? शिवाजी महाराज हे छत्रपती झाले. शिवाजी महाराज काय झाले? छत्रपती झाले. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जूनला झाला. शिवाजी महाराजांनी शपथ घेतली, माझं स्वराज्य हे सुराज्य व्हावं. आणि म्हणून मी आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सांगतो, जर 6 जून पर्यंत ह्याच्यावर जर काय निकाल लागला नाही या 5 गोष्टीवर, आमची आंदोलनाची भूमिका त्या रायगडवरच होणार. शिवाजी महाराज इथं असले असते, राज्याभिषेक सोहळा असला असता, राज सदरवर शिवाजी महाराज असले असते या मिनिटाला, तर शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना असं टाकलं असतं का? म्हणून या 6 जूनच्या अगोदर जर तुम्ही आम्हाला बोलवलं नाही आणि तुम्हाला कॉन्क्रीट पद्धतीने तुम्ही आम्हाला सांगितलं ना आम्हाला हे करायचंय, तर मी सुद्धा सांगतो आम्ही कोविड नंतर बघणार नाही. मी स्वतः 5 मेला मी मोठा 5 जूनला नाही 5 मेला त्यावेळी हा निकाल लागला, मी सगळ्यांना शांत ठेवलं. नाही तर महाराष्ट्र पेटला असता परत. या सगळ्यांचे मला फोन आले होते, काय करायचं राजे सांगा, ठोक पुऱ्या. हे मला अजिबात नाही, सगळ्यांना शांत केलं. आम्ही किती शांत बसायचो. म्हणून माझं परत एकदा सांगायचं मुख्यमंत्र्यांना, या तुम्ही गोष्टीच्या लवकरच्या लवकर ह्याला मार्ग लावा, नाहीतर मग कोविड असला काय असला आम्ही काही मागं पुढं बघणार नाही. संभाजी छत्रपती इन लीड असणार पुढं, आम्ही सगळेजण असू तिथं, माघार नाही. मी आजही सांगतो, आम्हाला समाजाला वेटीस धरायचं नाहीये. आम्हाला
लोकांना समाजाच्या लोकांना घेऊन रस्त्यावर उतरायचं नाहीये. उतरणार सुद्धा 6 तारखेला तर समाजातल्या लोकांना घेऊन नाही, या सगळ्या आमदार खासदारांना घेऊन उतरणार. कोणी नाही उतरायचं. मी सुद्धा उतरणार. माझी सुद्धा जबाबदारी आहे, माझं सुद्धा कर्तव्य घेतोय ना मी. लोक राज्यसभेतनं पगार घेतोय ना मी. लोकांचा प्रतिनिधी आहे मी. माझी जबाबदारी आहे ती. तुम्हाला मतदान केलंय सगळ्या लोकांनी आणि म्हणून आता लोकांची जबाबदारी नाहीये, या सगळ्या खासदार आमदार सगळ्या मंत्र्यांची जबाबदारी आहे. आणि ते सगळे ओबीसीतले असतील, एससी असतील, एसटी असतील, मराठा असतील, सगळे खासदार आणि आमदार. मला वाटतं 543 काहीतरी आहे आकडा, मला नाही करेक्ट माहित नाही. सगळे राज्यसभा, लोकसभा, विधानसभा, विधान परिषद सगळेजण तुम्ही या. मी सगळ्या खासदार आमदारांना मनापासून स्वागत करेन, मनापासून त्यांचा आदर करेन, पण मनापासून यायला पाहिजे. पत्र देऊन नुसतं चालणार नाही. दुसरी माझी मागणी आहे की 2 दिवसाचं कमीत कमी इथं अधिवेशन व्हायला पाहिजे, मराठा समाजावर चर्चा व्हायला पाहिजे. आणि अधिवेशन कशासाठी? हा चुकला की तो चुकला नाही, समाजासाठी तुम्ही काय करणार ह्याच्यासाठी अधिवेशन. आम्ही वर बसतो गॅलरीत, कोण आमदार म्हणायला लागला हा चुकलाय तो चुकलाय, ह्याचीच हे म्हणजे सत्तेतला हा माणूस चुकलाय, हा विरोधाचा हा चुकलाय, हे असलं तर आम्ही वरनं चालून देणार नाही. आम्हाला पर्याय सांगा. आम्ही तुम्ही समाजासाठी काय करणार आहे? काहीतरी करा ना, काहीतरी. आता वेळ आली आहे. आता सांगू नका या समाजाचं आम्हाला मतदानच नकोय, हे समाजच नकोय. हा मराठा समाज म्हणजे असंच आहे म्हणून टाका मग एकदा, धाडस असली तर मग बघतो आम्ही काय करायचं. आणि दुसरं माझं एक सगळ्या खासदारांना आव्हान आहे. 342A 342 ह्याचा अभ्यास मलाच आत्ता झालाय, म्हणजे सगळ्याच खासदारांना माहिती असं नाही. म्हणून दिल्लीला 9 ऑगस्ट हा क्रांती दिन आहे. किंबहुना आणि कुठला चांगला दिवस असेल तर तो त्या दिवशी सगळ्या महाराष्ट्रातल्या खासदारांना मी निमंत्रित करणार आहे, सगळ्यांच्या वतीनं, सकल मराठा समाजाच्या वतीनं. सगळ्या मुख्यमंत्र्यांना, विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा आमंत्रित करणार आहे. आणि गोलमेज परिषद ही दिल्लीत पहिल्यांदा होणार. गोलमेज परिषद आपण नुसतं ऐकलं हे महाराष्ट्रात, पण आता गोलमेज परिषद दिल्लीत होणार आहे. आम्हाला कुठल्याही पार्टीच्या विरोधात नाहीये. आम्हाला जागृत करायचं असेल तुम्ही आमच्याबरोबर या ना, आम्ही तुमच्याबरोबरच आहोत. शेवटी आपण एकत्रच राहतो, सुखानेच नांदायचं आपल्याला. पण आम्हाला मराठा समाजाला तुच्छ लिखू नका, नुसतं पत्र देऊन होणार नाही. आता वेळ आली आहे प्लॅन ऑफ ऍक्शन व्हायला पाहिजे. मला वाटते सगळं मी भरपूर बोललोय, पण मला फार चिंतित आहे. मी फार डिस्टर्ब्ड आहे. डिस्टर्ब ह्याच्यासाठी आहे, आपण जर हा अहवाल पाहिला, आता मी हे उघडत नाही आहे, हा 700 ते 800-900 पानाचा अहवाल आहे. त्यात पान नंबर कुठलं तरी आहे मला लक्षात नाही. त्याच्यात प्रोपोर्शन टू पॉप्युलेशन म्हणून आहे. हे प्रोपोर्शन टू पॉप्युलेशन म्हणजे काय? तुमच्या लोकसंख्येच्या प्रोपोर्शन प्रमाणे तुम्हाला आरक्षण दिलं जातं. उदाहरण, मराठा समाज ह्याचं प्रेझेंटेशन उदाहरण आपण एक धरू शिक्षणासाठी. एक शिक्षणाचा एक बिंदू ग्रेड बी एक ग्रेड सी मला माहीत नाही, त्याला 17% मिळालं. 17% मिळालं. 17%ने सीट्स मिळाले. 100% 17% सीट्स त्यांना मिळाल्या. बरोबर आहे. पण मराठा समाज किती आहे? 30% आहे. म्हणून मग काय करायला पाहिजे? 13%च्या सीट्स, 13%चं रिझर्वेशन द्यायला पाहिजे, आरक्षण द्यायला पाहिजे. म्हणजे ते प्रोपोर्शन टू पॉप्युलेशन होते. आणि हे केव्हापासून चालू आहे? आज नाही, स्वातंत्र्यापासून चालू आहे. आज ह्याचं आरक्षण कुठलं, तामिळनाडूचं आरक्षण जे आहे, जे 69 का 79%, 69% ते त्याप्रमाणेच आहे. इतर बाकीच्या राज्यात जे 50%च्या वर गेले त्याप्रमाणेच आहे. सगळं मान्य. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आम्हाला मान्य. पण सर्वोच्च न्यायालयाने काय केले माहिती आहे का? सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आम्ही आदर करतो, पण इतिहासात पहिल्यांदा त्यांनी ते प्रेसिडेंट घेतलं नाही. त्यांनी नवीन फॉर्म्युला काढला. ठीक आहे, त्यांचं सर्वोच्च न्यायालयाची काहीतरी एक पद्धत असेल, पॅटर्न असेल, मला माहीत नाही. त्यांनी काय केलं? प्रोपोर्शन टू पॉप्युलेशन बघितलं नाही,
तिने सांगितलं तुमचे 52% जे मराठा समाजातलं आरक्षण जे आहे हं, ते SC ST OBCचं त्याच्यात मराठा समाजाने यायचं नाही, मान्य आहे. तुमचं राहते 48%. त्या 48% तुम्ही आता ह्याच्यात किती दिसतंय तुमचं 30%, 32%, 31%. तुम्हाला ॲडव्होकेट रिप्रेझेंटेशन ऑलरेडी मिळायला लागलेलं आहे. तुम्हाला काय द्यायचं आम्ही? 16-4 मध्ये तुम्ही बसूच शकत नाही. ठीक आहे, मान्य आहे. पण मला भीती काय आहे, मी बहुजनाचं नेतृत्व करतो. बहुजन समाजात शाहू महाराजांनी जे बहुजनाला एक चालना दिली त्या बहुजनांचं मी पद्धतीने चालतो. उद्या NCBC ज्यावेळी नोटिफिकेशन होणार राष्ट्रपतींचं, ज्यावेळी राष्ट्रपती नोटिफाय करतील, NCBC म्हणजे केंद्रीय मागासवर्गीय आयोगाला नोटिफाय करतील, त्यावेळी राज्याला सुद्धा सांगावं लागणार आहे की प्रपोर्शन नाही, तुमचे ॲडव्होकेट रिप्रेझेंटेशन जे आहे 52% मध्ये कुठल्या कुठल्या जातीचं आहे. आणि त्यावेळी मी तुम्हाला सांगतो अनेक OBCतल्या अनेक या सगळ्या बाकीच्या पोटजाती जे काय असतील यातला उडणार आहेत. मी बहुजनाचं नेतृत्व करतो, नुसतं मराठ्यांचं नाही आहे. मी बहुजनाचा घटक आहे. मला फार चिंता आहे. म्हणून मी आज हा विषय सगळ्यांच्या पुढं मांडलाय. सगळे जे कायदे तज्ज्ञ आहेत महाराष्ट्रातले त्यांनी याचा अभ्यास करावा माझी विनंती आहे. नाहीतर फार मोठा फटका आहे आपल्या बहुजन समाजातल्या लोकांना. आम्हाला तर बसलाय, मराठा समाजाच्या लोकांना बसलायच, पण बहुजन समाजाच्या लोकांना फार मोठा फटका बसणार आहे अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. आपण त्याच्यात आत्मचिंतन सर्वांनी करावं. आणि माझं संपवायच्या अगोदर मला सगळ्या समन्वयकांना सांगायचं आहे, मी सगळ्यांना अंगावर घेतलं. मला माहित आहे माझं राजकीय आणि सामाजिक नुकसान होणार आहे. मी कोणाला घाबरत नाही आहे, पण माझं नुकसान होणार आहे मला माहित आहे. का केलं मी? त्या शिवाजी महाराज शाहू महाराजांच्या आयडिओलॉजीसाठी, त्या गरीब मराठा समाजासाठी. म्हणून काय माझं चुकलं असलं तर केव्हा ते सांभाळून घ्या. मला एवढंच माझी सगळ्यांना विनंती आहे. आणि हा माझा दौरा मी विसरलो मगाशी मुद्दा. आणि मी आज सगळ्यांना भेटलो. कोणाला भेटलो? मुख्यमंत्र्यांना भेटलो, विरोधी पक्षनेत्यांना भेटलो, पवार साहेबांना भेटलो, राज ठाकरेंना भेटलो, बाळासाहेब थोरातांना भेटलो, आपले अशोकराव चव्हाणांना भेटलो, उद्या प्रकाश आंबेडकरांना भेटणार आहे. हे कशासाठी? कोणासाठी? माझी त्यांना हात जोडून विनंती आहे, या समाजाला फेकू नका बाहेर. या एकदा एकत्र, या एकत्र. माझी हात जोडून विनंती आहे. छत्रपती घराण्यातला एक वंशज म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे. बरेच लोक सगळे मान सन्मानाचं बोलायला लागलेत. मी जरा बघायला लागलोय राजांचा मान सन्मान, माझा मान सन्मान गेलं खड्ड्यात. या मराठा समाजासाठी तुमचा मान सन्मान बाजूला टाकून तुम्ही या बाकी श्रीमंत नाही, ह्या 70% गरीब मराठासाठी एकत्र या. माझी सगळ्या नेत्या लोकांना आग्रह धरून माझी विनंती आहे. आणि एवढंच बोलतोय, मी थांबतो. तुम्हाला काय प्रश्न आहेत आपण विचार. एक मिनिट. काय एक आणि एक मिनिट. मी मगाशी ते विषय राहिला, लवकरच्या लवकर मी जे बोललो होतं त्याला जोडून एक वाक्य राहिलं की मुख्यमंत्र्यांनी सगळ्या प्रमुख नेत्यांना पत्र पाठवा ताबडतोब. आणि तुम्ही एक लवकरच्या लवकर सर्व पक्षीय बैठक बोलवा, आम्हाला तिथं बोलवा आणि आमचे सगळे विषय सांगा. तुमचे दोन वेगळे प्रश्न आहेत.
जी भूमिका आहे आम्हाला घ्यायची 6 जूनला आंदोलनाची, ती घेऊन यायची आमची इच्छा आहे. तुम्ही लवकर बोलवा आम्हाला, विषय क्लोज करून टाकू आपण. हे 5 विषय ते तुम्ही. आणि दुसरा काय म्हटलं पक्ष त्याच्याशी कनेक्टेड राजकीय पक्ष. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो स्पष्टपणाने. जर बहुजन समाजाची इच्छा असेल तर निश्चित विचार केला जाईल. पण आज विषय हा मराठा समाजाचा आहे. आपल्याला मराठा समाजाला न्याय कसा देता येईल हे आम्हाला सगळ्या पुढाऱ्यांनी आम्हाला सांगा. नाही, ते पूर्वीपासून आहे. शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर सगळ्या जीवाचे संबंध होते आणि म्हणून मी त्यांना भेटणार आहे. त्यांचा सहकार्य आपल्याला लागणार आहे ना. आणि सोशल इक्वेशन्स नाही आहे, सोशल स्टॅबिलिटी. सोशल इक्वेशन म्हणजे राजकीय शब्द झाला. आम्हाला सोशल स्टॅबिलिटी आणायची आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून मी त्यांना भेटणार. ते सुद्धा राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत. नवीन पक्ष काढावा असा समाजाचा किंवा तुमच्या पदाधिकाऱ्यांचा दबाव तुमच्यावरती आता सध्या आहे का? मला दबाव कोण टाकणार? दबाव टाकणे म्हणजे हिंमत आहे का? ते मी माझं ते पक्षाचं काही विषय तुम्ही बोललो नाही. सर 2 प्रश्न. एक यामध्ये तुम्ही म्हणताय की राजकीय पक्षाचं गरज असेल तर राजकीय पक्ष काढू, पण आता इतर कुठल्या पक्षाकडून अशी काही नेतृत्व करावी, खास करून मराठा आरक्षणासंदर्भात किंवा खासदार असतील आमदार असतील, तुम्ही म्हणताय की सगळ्यांना एकत्र घेऊन जाऊ, तर काही दबाव तंत्र खास करून राजीनाम्याचं दबाव तंत्र या संदर्भात वापरलं जाईल का जर 6 जूनपर्यंत निकाल झाला नाही किंवा सहकार्यच झालं नाही? नाही, हे बघा, ते पक्षाचा विषय जो काही तुम्ही तर बोललो मी सोलापूरला सुद्धा बोललोय आणि मला वाटतं औरंगाबादला सुद्धा बोललोय. जो राजीनाम्याचा विषय आहे ना, जर काय सकल मराठा समाजाला माध्यमातून आणि आपल्याला जर आरक्षण मिळत असेल, राजीनामा देऊन आता देतो, उद्या सुद्धा कशाला मिळणार काय आरक्षण? पण तुम्ही उलट मला सांगायचं आहे निमित्ताने, खासदार झाल्यापासून कुठल्या पुढाऱ्यांनी जे काम केले नाही ते मी करून दाखवले. 2च कामं सांगतो. शिवाजी महाराजांची जयंती आजपर्यंत भारताच्या इतिहासात दिल्लीत झाली नाही मोठ्या प्रमाणात. पहिल्या शिवजयंतीला राष्ट्रपती आलेले, नौदल प्रमुख आलेले, लष्कर प्रमुख आले होते, कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज होते. राजश्री छत्रपती शाहू महाराजांची जयंती आजपर्यंत आपण शाहू फुले आंबेडकर म्हणतो, पण कोणी केली का पार्लमेंटमध्ये? नाही, संभाजी छत्रपती सुरू केली. तिथं ते चित्र शिवाजी महाराजांचं ते चित्र आजपर्यंत राष्ट्रपती भवनात नव्हतं. ते मुख्यमंत्री आम्ही राष्ट्रपतींना दिलं. राष्ट्रपतीने आपल्या भाषणात सांगितलं पहिल्यांदा इतिहासात शिवाजी महाराजांचं ते चित्र हे चित्र राष्ट्रपती भवनात लागणार. रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन हे कसं व्हायला लागले? कोणामुळे व्हायला लागले? कशामुळे व्हायला लागले? खासदार झाल्यानं मी प्रेशर टाकू शकलो म्हणून रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन सुरू झालं इतिहासात पहिल्यांदा स्वातंत्र्याच्या नंतर. काय करणार? तुमची इच्छा असेल, समाजाचे घटक असेल सांगा. काय पवार साहेबांची माझी सविस्तर चर्चा झाली. त्यांना सुद्धा सांगितलं, त्यांना सुद्धा हे 2-3 मुद्दे हे पटलेले आहेत, ते सुद्धा या लाईनीत जाणार आहेत. पण नुसतं पटणं हा भाग वेगळा आहे. ज्यावेळी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ते अक्रॉस पार्टी जे मीटिंग बोलवतील त्यावेळी पवार साहेबांनी सुद्धा त्या मीटिंगला यायला पाहिजे. हे माझं आग्रहाचं निमंत्रण त्यांना आहे, असं मी त्यांना कालच सूचित केलं. या प्रश्नावर सर्वांनी एकत्र यावं अशी तुमची इच्छा आहे ना? सध्या राज्याचे राजकारण सुरू आहे प्रश्नावर. सत्ताधाऱ्यांनी तुम्ही संयम ठेवायची अपेक्षा असताना विरोधकांनी तुम्हाला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणूनच कुठे ना कुठे या प्रश्नावर सत्ताधारी कसं एकत्र येताना दिसत नाही. या भूमिकेविषयी नाही, मला ते काय त्यांच्या काय माहित नाही, पण त्या मराठा समाजासाठी एकत्र आणण्यासाठी ही माझी जबाबदारी. नाही आली तर मग आम्हाला सुद्धा काय करायचं आम्ही ठरवलं. नाही बघा, मी इथं पक्षाच्या वतीने बोलतच नाहीये. मी इथं मराठा समाजाचा एक घटक, मराठा समाजाचा शिपाई गड म्हणून मी बोलायला लागलोय. कोण काय भूमिका घ्यायला लागले तो त्यांचा प्रश्न आहे. आमची भूमिका काय? सकल मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, बस. ज्या गायकवाड कमिशनच्या आधारावर मराठा समाजाला आरक्षण मिळालं होतं ते गायकवाड सर्वोच्च न्यायालयाने नाकारले. त्यामुळे ते कमिशन तयार करण्यासाठी त्यावेळेला
कुठेतरी कमी पडलं होतं का ते कमिशन व्यवस्थित सर्वोच्च न्यायालयात मांडण्यासंदर्भात नाही आता कमी नाही, पडलं. आवाज तुमचा फार हे झालं मला ऐकू द्या. मराठा समाजाला आरक्षण मिळालं होतं. ते कमिशन भाजप सरकारमधून तयार भाजप सरकार असताना तयार झालं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्यावेळेस कमिशन नाकारण्यात त्यावेळेस महाविकास आघाडी सरकार होतं. दोन्ही सरकार कुठे कमी नाही नाही म्हणूनच मी म्हटलं नाही आता कोण चुकलंय ते विषय काढण्यापेक्षा ह्या सगळ्यांनी एकत्र बोलू ना. आणि तुम्ही मार्ग काय काढणार आहे, पर्याय काय काढणार आहे, या मी जे 3 पर्याय सांगितले याच्यापेक्षा आणि काय पर्याय तर बसू देतं सगळे एकत्र. मी आणणार ना सगळ्यांनी एकत्र. हो झालेच ना. आज समाज किती अस्वस्थ झाले. तुम्ही मला सांगा, ज्यांनी 58 मोर्चे काढले रस्त्यावर आले परत त्यांना रस्त्यावर आले यांच्या दोघांच्या भांडणात काय परवडणार, कोणाला परवडणार. आता इथं माझ्या इथं 5-6 मुली आहेत, त्यांचे वडील वारले, एखादा ड्रायव्हर वारलाय. इथं उभा करून मी दाखवू शकतो. परत आपल्याला या कोरोनाची सेकंड वेव्ह झालेली आहे, काही संपली नाहीये. थर्ड वेव्ह सुद्धा येऊ शकते. पहिल्यांदा आपण जगू आणि मग लढू. म्हणून या माझ्या पक्षातल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्हाला आंदोलन करायचंय ना तर या लोकांना वेठीस धरू नका. तुम्ही काय मार्ग काढू शकता हे सांगा. खासदार आमदार आपण एकत्र येऊ आणि मार्ग काढू. मुख्यमंत्री प्रश्न असा आहे, दोन प्रश्न महत्त्वाचे की एकीकडे तुम्ही आंदोलनाची तयारी किंवा इशारा देता तर दुसरीकडे तुमच्याचा एक गट जो आहे त्या आंदोलनाची तयारी त्यांनी केलेली आहे 5 तारखेला, त्याची समजूत कशी घातली जाणार आहे. आणि दुसरा प्रश्न की तुम्ही सगळ्यांच्या भेटीगाठी देत असताना सत्ताधारी आणि विरोधक एकमेक तुमच्यावरती टीका करतात. नागरिकांनी काय टीका केली की 3 टन शरद पवारांचं सरकार होतं, त्यांना मराठा आरक्षण देता आलं नाही, त्यातही तुम्ही राष्ट्रपतींची भेट घेतली, राष्ट्रपतींची भेट घेऊन काय मिळणार आहे असा प्रश्न उपस्थित केला. तर दुसरं भाजप कुठेतरी शिवसेनेने आरोप केला आहे की भाजप राजेंचा वापर करते या सगळ्या गोष्टींसाठी. या कडे कसं तुम्ही पाहताय आणि होणारं पुढचं राजकारण आहे याच्यातून मराठ्यांना नेमकं काय मिळणार. हे बघा, ज्यांचं पहिलं नाव घेतलं काहीतरी तुम्ही जवळपास तर पाहिलं मी त्याचं नाव घ्यायला काहीतरी आपलं तुमच्या मनात येते म्हणून बोलता बघा. म्हणजे सोबत नाही 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 मला बोला, मी ऐकलं ना तुमचा प्रश्न. त्यांचं काय क्षण नाव घेते उगाच. म्हणजे मला सुद्धा त्याच्यावर एक 10 सेकंड घालून सुद्धा मला चुकीचं वाटतं. हा, नारायण राणेंच्या बद्दल तुम्ही बोलला ना. राणे साहेब हे माजी मुख्यमंत्री आहेत, हे नारायण राणे समितीचे अध्यक्ष आहेत, त्यांना मी नेहमी आदर करतो. त्याने इथं येताना त्यांना सुद्धा मी फोन केला होता की मी सगळ्यांना भेटणार आहे तर तुम्हाला सुद्धा मला भेटायचं आहे. पण ते म्हटले मी सिंधुदुर्गला आहे म्हणून मी भेटू शकत नाही, पण मी चुकणार नाही. आणि जे तिसरा म्हटलं की कोणती तुमचा वापर करून घेईल. मी संभाजी छत्रपती आहे, माझा कोण वापर करून घेणार. मग कशाला त्या घरात जन्म व्हायचं, कशाला जन्म घ्यायचा त्या घरात. काहीतरी ज्या घरात जन्म घेतला काहीतरी स्वाभिमान आहे ना आमचा. आणि कोण त्या दिवशी घेईल ना तुम्ही मला सांगा, मग मी तुम्हाला उत्तर देतो. अरे बाबा सोडून द्या ना विषय, त्याचं स्वातंत्र्य आहे, करून दे, मारू देत लोकांना. मग विचारलं त्यांना तुम्ही मला कसं विचारलं. मी काय मी त्याचं हे घेतलंय काय PR घेतलंय. पण मला काय विचारताय, कितीदा ऐकायचं तेच सर्व प्रश्न. एवढं मी ऐकलं तर निघत नाही. तुमच्या सगळे साथीचे विषय मी त्यांना सांगितले, मुख्यमंत्र्यांना नोट करून मी तुम्हाला देणार आहे. अजित पवारांना सुद्धा मी काल भेटलो, ज्यावेळी पवार साहेबांना भेटायला गेलो होतो त्यावेळी त्यांना सुद्धा सांगितले की सगळे विषय मार्गी लावण्यासाठी एक नोट करून तुम्ही देणार आहे. आणि नाही लावलं तर मग मला माहिती काय करायचं. हा काय नाही ऐका, ते पदोन्नतीचा विषय आम्हाला घेऊ नका. त्याला कारण आहे माझं पूर्ण लक्ष केंद्रित आहे मराठा समाजाच्या आरक्षण मिळावं आणि त्यात मिक्स करू नका. आणि प्लीज माझी विनंती. आणि जाहीर केलंय मराठा आरक्षणावरती चर्चेसाठी
ते पुढची भूमिका लवकरच जाहीर करणार आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. आम्हाला कुणाच्या भांडणाशी काहीच देणं घेणं नाही. आमच्या मराठा समाजाला न्याय द्या, कोणत्या पक्षाच्या वतीनं किंवा राजकीय भूमिका घेऊन मी बोलत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. यामध्ये खरं तर त्यांनी 3 महत्त्वाचे मुद्दे मांडले. ते म्हणजे रिव्ह्यू पिटिशन दाखल करायला 4 तारीख आहे, पण कोविडमुळे ती पुढे गेली आहे. तर रिव्ह्यू पिटिशन लोकांना दाखवण्यासाठी फाईल करू नका, तर फुलप्रूफ असावा, हा पहिला पर्याय त्यांनी या ठिकाणी सांगितलाय. तर दुसरा पर्याय म्हणजे क्युरेटिव्ह पिटिशन हा त्यांनी दिलाय. तर तिसरा पर्याय 342A नुसार राज्यपाल यांच्याकडे हा प्रस्ताव जाईल, तो पुढे राष्ट्रपती आणि यानंतर संसदेकडे जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. तर 6 जून पर्यंत ह्याच्यावर जर काय निकाल लागला नाही या 5 गोष्टीवर, आमची आंदोलनाची भूमिका त्या रायगडवरनच होणार की 2 दिवसाचं कमीत कमी इथं अधिवेशन व्हायला पाहिजे, मराठा समाजावर चर्चा व्हायची. आणि अधिवेशन कशासाठी? हा चुकला की तो चुकला नाही, समाजासाठी तुम्ही काय करणार ह्याच्यासाठी अधिवेशन. आम्ही वर बसतो गॅलरीत, कोण आमदार म्हणायला लागला हा चुकलाय तो चुकलाय, ह्याची हे म्हणजे सत्तेतला हा माणूस चुकलाय, हा विरोधात हा चुकलाय, हे असलं तर आम्ही वरनं चालून देणार नाही. आम्हाला पर्याय सांगा, आम्ही तुम्ही समाजासाठी काय करणार आहे, काहीतरी करा ना. आपण पाहिलं का छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकारांसोबत संवाद साधलेला आहे आणि यात त्यांनी आपली भूमिका जाहीर केली. ती म्हणजे 6 तारखेपर्यंत त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आणि 7 तारखेला रायगडावरूनच आपली पुढची भूमिका काय आहे हे ते जाहीर करणार आहेत. या आज बातमीच्या बुलेटिनमध्ये वेळ झाली तर थांबण्याची. अपडेट राहण्यासाठी पाहत राहा साम टीव्ही.